स्पर्धेचं थेट प्रक्षेपण क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत SK एंटरटेनमेंट या यूट्यूब वाहिनीवर सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्सचं मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत। शंकर गुळवी यांची ही वाहिनी SK एंटरटेनमेंट आणि आज भरपूर एंटरटेनमेंट असणार आहे। योगी माझ्यासोबत जोडले जात आहेत कॉम बॉक्समध्ये। गुड मॉर्निंग योगी। संघ विजयाने करेल ही ग्रँड एंट्री तुम्ही पाहू शकाल। व्हाईट जर्सी मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल गुरुशेठ फिरांगण यांचा संघ अर्थात पार्थ एंटरप्राइजेस अँड रेड जर्सी मध्ये तुम्ही पाहू शकाल परी 11। आणि या GPLचा आपण विचार केला जे तर पर्व तिसरा आहे, परंतु परी 11चा एक इतिहास राहिला आहे की मागील दोन्ही पर्वामध्ये हा संघ फायनल्स खेळला आहे। पहिल्या पर्वामध्ये रनरअपची ट्रॉफी त्यांनी उचलली, दुसऱ्या पर्वामध्ये फायनल अर्थात चॅम्पियनची ट्रॉफी उचलली आणि या पर्वामध्ये सुद्धा मात्र त्यांचा खेळ चांगल्या पद्धतीने राहिलेला आहे। परी 11 संघ या लीगमध्ये एकच सामना खेळला आणि तो मात्र विजयाने त्यांनी सुरुवात केलेली आहे। पार्थने सुद्धा एकच सामना खेळलेला आहे, त्याने सुद्धा मात्र विजयाने सुरुवात केलेली आहे। परंतु आता या दोघांपैकी एक संघ हरणार आहे आणि एक सामना जिंकणार आहे। म्हणजे आजचा दिवस आणि आजचा प्रत्येक सामना आहे अजय प्रत्येक टीमसाठी फार महत्त्वाचा असेल। म्हणजेच काय तर खूप मनोरंजन असणार आहे क्रिकेट रसिकांसाठी। सज्ज व्हा मित्रांनो, आम्ही देखील सज्ज झालेलो आहोत। महत्त्वाचा दिवस आहे। इतिहास कुठला संघ रचणार परी 11 जसा तुम्ही उल्लेख केलात की दोन्ही पहिल्या पर्वामध्ये अप्रतिम कामगिरी। पहिल्या पर्वामध्ये स्वप्न शेवटच्या क्षणाला भंगलं होतं, मात्र ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं दुसऱ्या पर्वामध्ये। पण तेथेच हा संघ थांबणार नाहीये। एक ट्रॉफी जिंकली म्हणजे थांबायचं असं नाहीये। त्यांना माहिती आहे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल तेव्हा तेव्हा आपल्याला 100% द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत। सुरुवात छान केली आहे, पण आपण पार्थ एंटरप्राइजेसचा देखील विचार केला तर त्यांची देखील तेवढीच जोमात सुरुवात झालेली आहे। त्यांनी देखील विजयानं सुरुवात केली। विजयी सलामी देणारे हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वामध्ये। आता दोन्ही संघ समोरासमोर आलेले आहेत। म्हणजेच काय तर एक संघ निश्चितच पराभूत होणार आहे, पण इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम। जिंकणं हारणं होत राहतं। दोन्ही संघांचा प्रयत्न हाच असणार आहे की क्रिकेट उत्तमातलं उत्तम खेळलं जावं। हो अजय, आणि ज्यावेळी पाहतो की आपण एखाद्या नवीन सीझनला सुरुवात करतो त्यावेळी एखादा खेळाडू अनप्रॅक्टिसमध्ये असतोय, कधी कधी त्याच्याकडून चुका होत असतात आणि यावर्षी तर आपण पाहिलं की अवकाळी पावसानं खूपच वेळ जास्त घेतलेला आहे। परंतु ज्यावेळी GPLला आम्ही काल सुरुवात केली मला असं वाटलंही नाही की खेळाडू अनप्रॅक्टिसमध्ये आहेत। प्रत्येक खेळाडू जोशमध्ये होता। प्रत्येक खेळाडू आपला नैसर्गिक खेळ आहे, नॅचरल खेळ आहे, तो खेळ प्रत्येकाने इथे मात्र सिद्ध करून दाखवलं। म्हणजे काय आपण म्हणू शकतोय की क्रिकेट थांबला नाहीये, क्रिकेट थांबला नाही आणि थांबणारही नाहीये। अजय तुझं काय मत आहे? असंच व्हायला पाहिजे।
विशेषतः आपल्यासारख्या क्रिकेट प्रेमींसाठी ही फार छान बाब आहे. आणि लयबद्ध जेव्हा खेळाडू असतात तेव्हा मात्र क्रिकेट पाहण्याची मजा काही औरच असते. तर तसंच लयबद्ध क्रिकेट काल आपण पाहिलंय, काही फारच रंगतदार लढती अगदी शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगले होते. आणि आज देखील तशाच क्रिकेटची अपेक्षा सगळ्यांना असणार आहे. काल सुद्धा चांगला प्रतिसाद सर्व क्रीडा रसिकांचा या स्पर्धेला मिळाला, कारण प्रत्येक स्टँडमध्ये आपल्याला भरपूर संख्येने क्रीडा रसिक पाहायला आपल्याला. आणि आजही मात्र तिचा अपेक्षा आपण करूया, कारण आज सुपर संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि आज एकापेक्षा एक सरस सामने आपल्याला या GPL मध्ये पाहायला मिळतील. ऐतिहासिक क्रीडानगरी तुम्ही पाहू शकाल, अगदी सुंदर सजावट आणि या सुंदर नियोजन या GPLच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सर्व आयोजकांचा पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. पाहू शकाल तिन्ही पंच, या पंचांनी कालच्या दिवसामध्ये सुद्धा अतिशय अप्रतिम कामगिरी केली आणि पुन्हा मात्र आजच्या या शेवटच्या दिवसामध्ये सज्ज झालेले आहेत. आमच्या सोबतीला पाहू शकाल एंटरटेनमेंट आणि खरोखरच ग्राफिक्समध्ये तर मी तर म्हणेन की शंकर गुलवी यांचा कोणी हात पकडू शकणार नाही. ज्याप्रमाणे काल जे आपण थेट प्रक्षेपण पाहिलं. यस, एंटरटेनमेंट के राजा म्हणून देखील त्यांची ओळख आहे. खूप छान ब्रॉडकास्ट, जे प्रेक्षक नुकतेच आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्या माहितीकरिता आजचा हा पहिला सामना परी 11 विरुद्ध पार्थ एंटरप्राइजेस. पार्थ एंटरप्राइजेस गुरुशेठ फिरंगणे यांचा हा संघ आणि परी 11 मनोहर भोईर साहेबांचा संघ आहे. पार्थ एंटरप्राइजेस संघानं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा परी 11 संघानं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थोडंसं करेक्शन. सलामीवीर स्वर्गीय यशवंत लक्ष्मण पाटील खेळाडू कक्षामधून बाहेर पडतायत, मैदानाच्या दिशेनं आगेकूच करतायत, खेळपट्टीवर पोहोचतील. चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आहे, हवेत थोडासा गारवा आहे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश. सूर्यदेवता पूर्णपणे प्रसन्न, म्हणजेच काय तर परफेक्ट कंडिशन्स क्रिकेट खेळासाठी आपल्याला या कुकसे गावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहायला मिळत आहेत. आणि पाहू शकाल आता मात्र या ठिकाणी टाळ्यांच्या गजरानं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते. स्वतः संघमालक आता मात्र या ठिकाणी आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतायत. गुरुनाथ फिरांगणे, त्याच्या सोबतीला निकेश लिये. टॉस बॉक्समध्ये आतिश मागेने मात्र उल्लेख केला की निकेशकडून आम्हाला खूप काही अपेक्षा आहेत, कारण पहिल्या सामन्यामध्ये तो धावचीच झाला होता, परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याच्याकडे सर्वांच्या नजरा असतीलच. परंतु इथे मात्र या ठिकाणी पाहू शकाल परी 11 संघाला सुद्धा आपण कमी लेखू शकणार नाही. जी सुरुवात त्यांनी कालच्या दिवसामध्ये केली अप्रतिम, आणि 5 सर्वच खेळाडू त्यांच्याकडे यंगस्टार आहेत. विथ हनुमान पारदीला आपण जर सोडलं तर सर्वच खेळाडू त्यांचे मात्र पाहू शकाल तंदुरुस्त आहेत, फिटनेसमध्ये आहेत. ही चांगली बाब आहे, कारण क्रिकेटमध्ये फिटनेस असणं अजय फार गरजेचं आहे. आयकॉन प्लेयर पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. परी 11 संघाकडून विशाल पाटील. लांबलचक बॉलिंग रनअप आहे. स्ट्रायकिंग एंडला स्वतः संघमालक गुरुनाथ. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन तेवढी चांगली नाहीये, पंचांकडून वाईटचा इशारा आलाय. अवांतर धावेनं सुरुवात होते. श्री गणेशा होतोय धावसंख्येचा. चांगला वेग प्राप्त केला होता, परंतु लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली, कारण डावी स्टिकच्या पलीकडे चेंडू निघून गेला. परंतु रिदममध्ये चांगला पाहायला मिळतोय गोलंदाज विशाल. दोन्ही धडाकेबाज फलंदाज आहेत आणि हा धडाकेबाज फटका, स्लॉग हिट, बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 1 बाउंस चौकार. आजच्या दिवसातील पहिला खणखणीत चौकार गुरुनाथच्या बॅटमधून. जबरदस्त. या ठिकाणी पाहू शकाल अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, गुरुनाथच्या झोनमध्ये चेंडू होता. आणि पहा क्षेत्र सुद्धा चांगल्या प्रमाणे निवडलं. आणि ही शैली आपण पाहतो नेहमीच गुरुनाथची, कारण सलामीला येत असतो आणि त्याच अंदाजानं त्याच्या माध्यमातून पाहू शकाल या ठिकाणी हा पहिल्या चौकाराच्या दिवसातील प्रेशर असणार आहे गोलंदाजावर, कारण प्रेशर त्याने स्वतःवर क्रिएट केला असं मी म्हणेन. कारण पहिला बॉल जो होता त्याने वाईट टाकला होता, त्यानंतर एस्टनकडे जाण्याचा प्रयत्न, त्याचा फायदा फलंदाजाने घेतलाय. पावलांचा वापर, हवेत होता येथे. खूप छान प्रयत्न स्वतः गोलंदाजाचा, कॉटन बोल्ड करण्याचा प्रयत्न होता. अवघड झेल, हातातून बॉल निसटलाय. प्रयत्नांना जरूर 100 पैकी 100 गुण दिले जातील. बॉल थोडासा स्लोवर आला, जागा बनवली होती थोडासा लेग स्टिकच्या बाहेर जात असताना,
त्यानंतर हा लो कॅच टिपण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्रिकेट सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक चांगला बॉल. फुलर लेंथ लॉफ्ट करायचा होता, मात्र हा बॉल बॅटच्या बरोबर पट्ट्यात आलेला नाहीये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आता हळूहळू का होईना रिदम मध्ये विशाल आपल्याला दिसतोय येताना आणि त्याच्यासाठीच तो जाणला जातोय. एक अतिशय जबरदस्त असा वेगवान गोलंदाज. हो, निश्चितपणे आणि पहा ना अजय की दोन्ही खेळाडू एकाच गावाला बिलॉंग करत आहेत, म्हणजे एकमेकांचे जे चोर वाटा आहेत त्या मात्र परफेक्टली माहिती आहेत. जरूर गुरुनाथनं त्याच्यावर एक चौका ठोकला, परंतु तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू सुद्धा आलेले आहेत. ही चांगली बाब असेल परी 11 संघासाठी. स्लोवर डिलिव्हरी, हा स्लोवर बॉलचा वापर फार छान चालू आहे. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय, डीप फाईन लेगला फिल्डर सर्कलमधून पोहोचतायत. तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 वर. बिनबाद 7. पार्थ एंटरप्राइजेस संघ प्रथम फलंदाजी करत आहे टॉस गमावल्यानंतर. 4-4 षटकांचा हा सामना आहे. योगी अर्थातच फलंदाज जास्त काही विचार करतील असं मला वाटत नाहीये. त्यांना माहिती आहे की बॅट फिरवायची आहे, मोठमोठे फटके खेळायचे आहेत, जास्तीत जास्त धावा वसूल करायचे आहेत. हो, निश्चितपणे कमीत कमी तुम्हाला 40-45 पर्यंत पाहावं लागेल, कारण काल सुद्धा आपण पाहिले की चांगला खेळ झाला या स्पर्धेमध्ये. हो, इथे मात्र ऑन साईडला टर्न केलाय, चांगला शॉर्ट सिलेक्शन, परंतु स्क्वेअर लेग आहे अगदी डीपमध्ये करण पाटीलच्या रूपानं. चांगला 17 क्षणांनी पाहू शकाल, जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत एक डाव घेण्याची संधी मिळाली. स्लाइटली शॉर्ट ऑफ लेंथ हा बॉल होता. काही चेंडू फुलर लेनचे टाकले गेलेले आहेत, काही थोडे पाठीमागे ठेवलेत आणि काही फुलर लेंथ तसेच स्लोवर बॉलचा देखील वापर झाला आहे. पॉवर प्ले आहे. पहिलं षटक लॉंग ऑनला एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगला आहे. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. फुल टॉस, यावेळेला चांगला फटका ओव्हर द टॉप ऑफ वाईड मिड ऑफ आणि हा बॉल निघून जाईल सीमारेषा पार. अफलातून चौकार. केली होती, परंतु फलंदाजाने मात्र षटकाचा समाप्ती आपण पाहिली तर चौकाराने केलेली आहे. म्हणजे पहा, दोन्ही फलंदाजाने अजय चौकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे. म्हणजे दोन्ही बॅटर आता मात्र चांगल्या लईमध्ये आपण पाहायला मिळतोय. परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 12 धावा, ही चांगली सुरुवात आपण अजय बनवू शकतोय पार्थ एंटरप्राइजेस संघाची. खूप छान सुरुवात आहे. 12 धावा आलेल्या आहेत, गडी देखील बाद झालेला नाहीये आणि दोघांच्या फलंदाजीमध्ये थोडा कॉन्फिडन्स दिसलाय, कारण एक चौकार त्यांनी ठोकलाय. मला वाटतं 5 चेंडूंपर्यंत षटक चांगलं होतं गोलंदाज विशालचं, परंतु शेवटचा बॉल फार कमजोर पडला फुल टॉस आणि त्याचा फायदा घेतलाय निकेशनं. काल निकेश धावबाद झाला होता. कॅप्टनने टॉसमध्ये ते सांगितलं देखील की निकेशकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि आज निकेशनं पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. चांगले संकेत दिलेले आहेत आपल्या टीमसाठी. पार्थ एंटरप्राइजेस बिनबाद 12, ही सरासरी शेवटपर्यंत राहिली तर 48 धावा. मला वाटतं 4 ओव्हर्समध्ये 48-50 चांगली धावसंख्या आहे. मॅच विनिंग स्कोर तो असेलच असं नाही आहे, कारण इकडे मोठमोठे स्कोर देखील चेस होत असतात. पण कधी कधी आपण बघितलंय 4 ओव्हर्समध्ये 30-35 देखील डिफेंड झालेले आहेत. आणि उद्घाटनी सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर पार्थ एंटरप्राइजेस या संघानं आय थिंक 5 षटकांचा तो सामना होता. 70 धावा सुद्धा या स्पर्धेमध्ये उभारलेल्या आहेत. म्हणजे कॉन्फिडन्स आहे. बॅटिंग लाईनअप त्यांची लॉंग आहे अजय, आणि ज्याप्रमाणे या दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांची सुरुवात आपण पाहतोय, निश्चितपणे गुरुनाथ यांचा मात्र लक्ष कुठेतरी 50च्या आकड्यापर्यंत असेल. भूषण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पावलाचा वापर, आणि याच शैलीसाठी भूषणला आपण ओळखतोय, कारण त्याच्याकडे चेंडू फिरवण्याची जी ताकद आहे. आणि एकतर तो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, चेंडू वेगानं देखील टाकू शकतोय आणि विशेषतः चेंडू फिरवण्याची जी ताकद ज्याचा उल्लेख तुम्ही केला ते फार जास्त आपण बघितलंय. बॉलिंग रनअप असं वाटतंय की मीडियम पेस असेल, परंतु बोट फिरवत असताना चेंडूवर त्याला वळण देणं हे त्याचं कौशल्य आहे. पुढे टाकलेला बॉल उचलून फेकून द्यायचा होता मिड विकेटकडे, परंतु हा बॉल बॅटच्या अगदी टो एंडला लागलाय असं वाटतंय. आणखी एक डॉट बॉल. भूषणचा सामना करणं हे नेहमीच अवघड गेलंय उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी. आणि कॅप्टनशिपमध्ये सुद्धा मी बदल पाहतो अजय. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक भूषण तिसऱ्या गोलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकावरती तो आला होता, परंतु आज पहा थोडंसं दमट वातावरण आहे, सकाळचं सत्र आहे आणि संघनायकाने लगेचच त्याला मात्र दुसऱ्या षटकामध्ये बोलवलं. म्हणजे किती कॉन्फिडन्स लेवलनं त्याच्यावरती मात्र या ठिकाणी परी 11 सध्या मात्र खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि समोरचे फलंदाज कोण आहेत ते देखील पाहून गोलंदाजी दिली गेली, परंतु हा बॉल उंच हवेत आहे. फिल्डर जज करतोय. जबरदस्त कॅच
फर्स्ट विकेट गोज डाऊन. आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल अजय कशा रीतीने मात्र या फलंदाज बाद झालाय. हो, चेंडू तर आय थिंक मोठा फटका खेळण्यासाठीच मात्र तिथे हाताला होता, परंतु त्या ठिकाणी आय थिंक असं वाटतं की मिडलिंग परफेक्टली झाली नाही. ताकदीचा थोडासा मात्र तिथे कमी वापर झाला आणि त्याच अनुषंगाने पाहू शकाल या ठिकाणी वाईडिश लॉंगॉनला मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये. आणि आपण बघतोय की टप्पा पडल्यानंतर हा बॉल देखील थोडासा वळण घेत होता. ऑलमोस्ट हाफ वॉली होती, संधी होती बॅटरकडे, संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला गुरुनाथनं, परंतु चूक कुठे घडली योगेश? ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मला वाटतं अगदी समोर मारला असता किंवा ऑफ साईडला जर लॉफ्टेड फटका हा खेळला असता तर कदाचित एक चांगला रिझल्ट फलंदाजासाठी आला असता, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. कौतुक करावं लागेल, गोलंदाजाचं आमंत्रित केलं होतं भूषणनं आणि आपल्या जाळ्यात अडकवलंय गुरुनाथला. बिग विकेट. हो निश्चितपणे, परंतु आपण पाहिले गुरुनाथची खेळी तर हवी तशी मात्र इथे झाली नाही, कारण 8 चेंडू त्यांनी फेस केले आणि 8 मध्ये फक्त 7 धावांचा तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला. परंतु कोण विसरेल कालची इनिंग विजय पारधीची. विजयला काल जीवनदान अजय मिळाला आणि मग त्या जीवनदानाचा त्याने पूर्णपणे फायदा उचलला. या पडघा परिसरातील एक अतिशय नामवंत असा हार्ड हिटर विजय पारधी, जांभूळपाडा गावचा खेळाडू आहे. स्विंग करायचा होता, हा एस्टेनच्या मागे खेळण्याचा प्रयत्न, आणखी थोडा संत गतीनं टाकलेला बॉल. या अगोदरचा बॉल थोडासा वेग होता, परंतु हा आणखी संत गतीनं टाकलाय. फलंदाजाला बघितलं की फलंदाज काय करण्याच्या तयारीत आहे. अगोदरच ऑफस्टिककडे शफल होत होता आणि तेच पाहत येथे वेगात आणखी जास्त बदल करण्यात आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी. भूषणचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 4 बॉल्स टाकलेत, एकही धाव खर्च केलेली नाही आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे, 1/12. अप्रतिम गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. हो, फटका हवेत केलाय, परंतु कुठलाही मात्र छत्रशेख शॉट एस्टा कव्हरला नाहीये. जोपर्यंत छत्रशेख येऊन चेंडूला उचलून फेक करतोय विनीत धुमाल, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी प्राप्त झाली. पाहू शकाल या ठिकाणी जांभूळपाडचे समाजसेवक, क्रिकेटचे खूप मोठे चाहते रुपेश पारदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण GPL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेट चाहत्यांचा हा परिसर आहे, पडगा परिसर, आणि त्यातल्या त्यात आपण बघतोय ही खुकसे ग्रामपंचायत, 5 गावं ज्यामध्ये आपण बघतोय खुकसे, बोरिवली, भुईरपाडा, जांभूळपाडा आणि उसरोली या 5 गावातले खेळाडू खेळतायत या स्पर्धेमध्ये. काल मला वाटतं जगन्नाथ महाराज देखील आले होते. यस, त्यांनी देखील उल्लेख केला की युवकांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. ते स्लॉक स्वीप, बॉल आकाशात, फिल्डर जज करतोय मात्र काहीही फायदा नाही. इट्स आउट ऑफ द पार्क. आजच्या दिवसातील पहिला बिगी षटकार. आपण पाहिले की आपण विजयाला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवू शकणार नाहीये. पुढील सामना तुमच्या ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. गणेश फायटर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस, म्हणजे एका बाजूला पांडुरंग धर्मा पाटील यांचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला मनोज पाटील यांचा संघ असेल. आणि ग्राफिक्स पहा तुम्ही, इंटरनॅशनल दर्जा या स्पर्धेला मात्र देण्याचा प्रयत्न करतोय शंकरजी गुलवे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 1 गडी बाद 20. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विशाल पाटीलने खर्च केल्या होत्या 12 आणि दुसऱ्या षटकामध्ये पहा पहिल्या 4 चेंडूमध्ये भूषणनं एकही धाव खर्च केली नव्हती, परंतु मागील 2 चेंडूवरती एकूण 8 धावा तिथे मात्र जोडल्या विजय पारधीनं. म्हणजे असं वाटतं की खेळाडू कक्षाबद्दल अजय विजय पूर्णपणे सेट होऊन आलेला आहे. खूप चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना त्याने तो षटकार मारला होता, कारण भूषणचे बॉल नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर टर्न होत असतात. हा देखील तसाच बॉल होता, पण हेड पोझिशन चांगली होती, नजर बरोबर बॉलवर होती आणि त्यानंतर परफेक्ट मिडलिंग पाहायला मिळालं. बॅटच्या मधोमध घेतला बॉल
आणि स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला एक अप्रतिम षटकार विजय पारदीच्या बॅटमधून. असं कुठलंच मैदान नाहीये जिकडे विजय पारदी षटकार ठोकू शकत नाही. हो निश्चितपणे, आणि म्हणूनच तर मी त्याला काल एक नाव दिलं की सिक्सर किंग ऑफ जांभूलपाडा. कारण त्याची हाईट सुद्धा खूप उंच आहे अजय आपण पाहिली तर, आणि फिटनेस, बॉडी, पर्सनॅलिटी खूप छान आहे. आणि जर एखाद्या वेळी त्याच्या बॅटच्या झोनमध्ये जर चेंडू जर आला तर मात्र तो कुठल्याही सीमेरेषेला तो मात्र या ठिकाणी पार करू शकतोय. न्यू बॉलर तिसऱ्या क्रमांकासाठी पाहू शकला या ठिकाणी गिरीश पाटीलचा इथे वापर केला जातोय, मॅन फ्रॉम कुकसे बोरिवली. गिरीश पाटीलने सुद्धा कालच्या पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती. सुरुवात करेल ओव्हर द विकेटनं. समोर असेल निकेश, ज्याने आतापर्यंत एकच चेंडू फेस केला आहे. टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकाल अगदी शॉर्ट फाईनलेकडे फिल्डर तैनात. एक धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. फटका तेवढा कॉन्फिडंट वाटला नाही, गॅपमध्ये खेळू शकला नव्हता. टायमिंग देखील तेवढं परफेक्ट जुळालं नव्हतं. मात्र चांगली धावलेत दोन्ही फलंदाज आणि हे तर करावंच लागणार आहे. प्रत्येक बॉलवर एक तरी धाव आलीच पाहिजे. जर चौकार षटकार नाही आले तर धावफलक हालता ठेवणं गरजेचं आहे. फक्त 11 चेंडू येथून शिल्लक असतील. गिरीश पाटील कालच्या सामन्यामध्ये चमकला होता. खूप चांगला यंगस्टर आहे. समोर विजय पारधीचं आव्हान. सुरेख बॉल, यॉर्कर लेंथवर होता परंतु इकडे चूक घडली. विकेट कीपर कडून पाठीमागे फिल्डर बीट झालाय आणि आता प्रयत्न सुरू आहेत. बॉल अडवला गेलाय तोपर्यंत मात्र 2 धावा ते मिळत आहेत. बॅटनं या धावा आलेल्या आहेत. पंच दर्शवत आहेत शकील कोटी. बॅटची कड लागली होती परंतु काय बॉल होता. विजय पारधीला शांत ठेवण्यासाठी हा बॉल एक योग्य पर्याय आहे मला असं वाटतंय. हो निश्चितपणे, कारण आपण पाहिलं की फलंदाज सुद्धा बीट झाले, यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले आणि अखेर कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण म्हणू शकतोय की 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. बॅटची कड जरूर होती परंतु जर इथे विकेट किपरनं जर चांगला प्रयत्न जे केला असता तर इथे 2 धावा वाचू शकल्या असत्या. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्त्व नाहीये. गिरीश पाटील पुन्हा एकदा, हो पुन्हा यॉर्करचा प्रयत्न. काय गोलंदाजी करतोय, जणू काय विकेटवरती एखादा कॉईन ठेवला आणि त्या कॉईनच्या अनुषंगाने इथे मात्र गिरीश पाटील कामगिरी करतोय. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बंटी स्पोर्ट कुक्षे संघासाठी सुद्धा मात्र या ठिकाणी एक चांगला या ठिकाणी खेळाडू ठरू शकतोय. आजचा हा पहिला सामना इट्स रेड वर्सेस व्हाईट, परंतु सध्या धोक्याची घंटा वाजवलेली आहे गोलंदाज गिरीशनं. मागची 2 षटकं देखील सुरुवात चांगलीच होती दोन्ही गोलंदाजांसाठी. शेवट खराब झालाय. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. हो, फुलटॉस संधी गमावली गेली आहे. जास्त जोरानं खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवर निराश फलंदाज विजय पारदी. आणि विजय पारदी सारखा फलंदाज असे बॉल कसे मिस करू शकतो. थोडासा जायबंदी देखील झालाय असं वाटतंय. हो निश्चितपणे पाहू शकाल या ठिकाणी पूर्णपणे हा चेंडू त्याने मिस केला आणि शरीराच्या अगदी मध्यम भागावरती जाऊन चेंडू तो मात्र धडकलाय. काल सुद्धा एक खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये इंजर्ड झाला आणि त्याचा मात्र त्या संघाला खूप नुकसान सोसावा लागला. पुन्हा तुम्ही पाहू शकाल दुसऱ्या अँगलमध्ये पूर्णपणे चेंडू बॅटच्या आय थिंक विजयच्या झोनमध्ये होता परंतु चेंडू बॅटमध्ये अजय कुठलाही संपर्क झाला नाहीये. थोडीशी घाई केली असावी हा फटका खेळण्यासाठी. एक तर मला असं वाटतंय की त्याला अपेक्षा अजिबात नव्हती की असा बॉल येईल, कारण या अगोदरचे 2 बॉल्स परफेक्ट यॉर्कर होते. त्यामुळेच हा गोलंदाज अशी चूक करेल असं त्याच्या मनात नसेल आणि त्यामुळेच पूर्णपणे कदाचित तो तयारीत नसावा. बॅट तर फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. अप्रतिम असं षटक सध्या चालू आहे गिरीशचं. फक्त 3 धावा खर्च केल्यात पहिल्या 4 बॉल्समध्ये. धावसंख्या आपण बघतोय बिन एक बाद 23, गडी तर एकच बाद झालेला आहे. पण धावांचा वेग जसा पाहिजे होता तसा आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत नाहीये. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भारतजी पारदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. अजून मात्र पाहिलं तर बॅटिंग खोलवर आहे पार्थ एंटरप्राइजेस संघाची आपण विचार केला तर, कारण आतिश मागेचं सुद्धा अजून येणं बाकी आहे. ओमकार ले सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतोय. परंतु या 2 खेळाडूंवरती मात्र आपण जर पाहिलं तर भरपूर काही त्या संघाला अपेक्षा असतील. परंतु आता तुमच्याकडे फक्त शिल्लक चेंडू आहेत 8, म्हणजे 8 चेंडूमध्ये अजय किमान 20 धाबा जर तुम्हाला इथून जोडावा लागतील. जर तुम्हाला या ठिकाणी परी 11 संघाला जर इथे संकटामध्ये टाकायचं असेल तर मात्र इथून तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. हो, पुन्हा मात्र तोच प्रकारचा चेंडू आय थिंक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु पाहू शकाल या ठिकाणी परफेक्टली मिडल झाला नाही. दुहेरीचा प्रयत्न होतोय. फेकी चांगलीच झाली विकेट किपर एनकडे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट पाहायला मिळत आहेत. एक फुलटॉस आपण बघडला तर एकही कमजोर बॉल टाकलेला नाहीये. यॉर्करचा भडीमार सध्या सुरू आहे या षटकामध्ये गोलंदाज गिरीशकडून.
फुलटॉस बॉलवर त्याला नशिबाची साथ मिळाली की फलंदाज त्याचा फायदा घेऊ शकला नाही. 25 for 1. शेवटचे 7 बॉल्स शिल्लक आहेत. परी 11 विरुद्ध पार्थ एंटरप्राइजेस. परी 11 संघ टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी ते करतायत. पार्थ एंटरप्राइजेस कुठेतरी 45 ते 50 पर्यंत सध्या पाहत असेल, परंतु त्यासाठी अजूनही छान बॅटिंग करावी लागणार आहे. चांगले फटके खेळावे लागतील. षटकातील शेवटचा बॉल, लेंथ बॉल, यावेळेला मिस टाइम फटका. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय, लॉंग ऑन मधून खेळाडू येतोय आणि जबरदस्त कॅच. खूप छान जजमेंट विशाल पाटीलचं. दुसरा फलंदाज बाद आणि दुसरा झेल टिपलाय विशालनं. दरम्यान या ठिकाणी धनेश फायटर्स संघाचे संघमालक ओमसाई वाराई अध्यक्ष सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटील, त्यांच्या सोबतीला त्यांचे सुपुत्र धनेश पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी पाहू शकाल पंढरीच्या वारीला माजी सरपंच तुकारामजी फिरांगणे सध्या मात्र पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून GPL आणि पार्थ एंटरप्राइजेस या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद तुकारामजी फिरांगणे. आपलं सुद्धा आम्ही या ठिकाणी GPLच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच आणखी एक मोठा सामना. खरं तर ही व्हर्च्युअल क्वार्टर फायनल असणार आहे, कारण दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. एक सामन्यामध्ये पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला आहे. सामना असेल धनेश फायटर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. चालू सामन्यातील हा पहिला डाव संपला की लगेचच आम्ही टॉस घेणार आहोत, सो प्लीज कोणी उशीर करू नका. 3 षटकं संपलीत. धावसंख्या 2 बाद 25. सध्या आपण पाहू शकाल या ठिकाणी व्यासपीठावरील दृश्य सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची सध्या आपण पाहतो. या ठिकाणी मांदियाली सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जरूर मी काल सुद्धा उल्लेख केला होता की एखाद्या सणाची आपण जशी वर्षभर वाट पाहत असतो, तशी मात्र सर्व जे खेळाडू आहेत ग्रामपंचायत कुक्षेतील, ते सर्व खेळाडू GPLची मात्र आतुरतेने वाट पाहत असतात. करण पाटील राऊंड द विकेटनं सुरुवात करतोय. हो, पहिला चेंडू संधी होती निकेशकडे. अजय हाफ ट्रॅकर लेंथ होती. ॲब्सोल्युटली शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलचा फायदा घेता आलेला नाही आहे. शॉर्ट बॉल वारंवार तुम्हाला मिळणार नाहीत. अँगल डिलिव्हरी जरूर होती, परंतु शॉर्ट बॉल असला की तिकडे तुमच्याकडे संधी असते. कनेक्शन झालंच नाही. उजव्याष्टीच्या भरपूर बाहेर पाठलाग केला होता, परंतु हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव. धावसंख्या 26. खूप छान गोलंदाजी झालेली आहे आत्तापर्यंत. आणि जे पहिल्या 3 गोलंदाजांनी केलेलं आहे, मला वाटतं करणकडे संधी आहे. प्रेशर फलंदाजांवर आहे. योग्य लाईन लेंथ मेंटेन केली तर मला नाही वाटत की धावसंख्या 35च्या पुढे जाईल. हो, कारण आतापर्यंत आपण विचार जर केला तर फक्त 26 धावा फलकावरती लागलेल्या आहेत पार्थ एंटरप्राइजेस संघाच्या. पुन्हा मात्र 30 चूक केली होती. वारंवार निकेशला संधी मिळत आहे, परंतु तुम्ही जर अशा संध्या जर वारंवार अजय गमावल्या तर मात्र त्याचा खूप मोठा नुकसान होऊ शकतो तुमच्या संघाला. बॉलवर योग्य नजर ठेवणं गरजेचं आहे. फार ताकदीनिशी खेळण्यासाठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा बऱ्याचदा तुमचं टायमिंग चुकतं किंवा चेंडू बॅटवर येतच नाही. तर ताकदीपेक्षा मला असं वाटतंय की कनेक्शन प्रॉपर करणं गरजेचं आहे. इकडे पहा, बॉल गेल्यानंतर बॅट फिरलेली आहे आणि त्यानंतर डोक्यावर हात. पुन्हा एकदा करण पाटील. आता मात्र चांगलं टायमिंग प्रॉपर हुक केलाय आणि चेंडू चालला अगदी लॉंग लेगच्या दिशेनं. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धाबांसाठी चौकार. आज रविवार जरूर आहे, परंतु असं म्हणतात की एव्हरी डे इज नॉट संडे. प्रत्येक दिवस संडे नसतो. गोलंदाजाला देखील हे जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल जर शॉर्ट पिच टाकला गेला तर मात्र एखाद दुसरा बॉल हा सीमारेषा पलीकडे धाडला जाईल. तेच घडलंय. चांगल्या पोझिशनमध्ये होता. ह्या वेळेला जास्त ताकदीनिशी खेळला नाही, फक्त एक प्रकारे दिशाच दाखवली आणि तेच करणं गरजेचं होतं. 4 मौलिक धावा आलेल्या आहेत. थोडंसं प्रेशर रिलीज करत असताना येथे फलंदाज निकेश, हा त्याचा दुसरा चौकार आहे. चौकारानं सुरुवात झाली होती, परंतु मध्ये काही डॉट चेंडू देखील खेळलेला आहे. 9 वर खेळतोय. संघाची धावसंख्या 2 बाद 30. चांगला फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. कारण पाहू शकाल डीप फाईन लेग आणि लॉंगमध्ये डीपमध्ये कुठला फिल्डर नव्हता आणि तीच जागा मात्र त्याने निवडली. परंतु अजय मी म्हणतो की करण इथे वारंवार चूक करतोय. राऊंड द विकेटने मात्र तो सध्या मारा करतो आणि प्रत्येक चेंडू शॉट घालण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या पोझिशनला मात्र एक डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्यांनी ठेवला नाहीये. ही चुकीची रणनीती आपण म्हणू शकतो. आणि आता मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल लॉंग लेगकडे आता डीपमध्ये एक प्रोटेक्शन पॉईंटचा क्षेत्ररक्षक आता मात्र आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतोय. कधी कधी बॉल टाकले जातात, कधी कधी पडतात.
आमचे चेंडू स्पॉन्सर कुक्षीगावचे समाजसेवक विश्वनाथ गंगाराम पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. हो पुन्हा मात्र चांगला फटका गॅपमध्ये चाललाय. कुठलाही फिल्डर नाही आहे. सरळ चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये येणारा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. इकडे माइंड गेम चालू आहे. शॉर्ट पिच एक चौकार आला. त्याच्यानंतर फलंदाजाला माहिती होतं की आता बॉल थोडासा पुढे येणार आहे. त्यासाठी सज्ज होता निकेश आणि काय फटका खेळलाय तुम्ही पाहू शकाल. रिप्लेमध्ये ऑफस्टिकच्या बाहेर जात असताना स्वीप केलाय आणि प्लेसमेंट किती छान होतं. टायमिंग तर वाखाणण्याजोगं होतंच, परंतु प्लेसमेंट येथे फार महत्त्वाची बाब होती, कारण डीपमध्ये 2 खेळाडू होते योगेश या फटक्याकरिता, परंतु दोघांना बायसेक्ट केलंय आणि 4 धावा. बॅक टू बॅक चौकार आले. डावाला फिनिशिंग टच जो पाहिजे होता तो देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आता यश मिळताना दिसतंय फलंदाज निकेशला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पार्थ एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या 2:34. म्हणजे 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर आय थिंक 40चा आकडा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळू शकेल. हो इथे मात्र समोरच्या दिशेने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. स्ट्राईक हवी होती आतिश मागेल आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाज निकेश रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद झालेला आहे. लागणारा हा तिसरा धक्का टीम पार्थ एंटरप्राइजेस या संघाला. विकेटकीपरच्या हातातून हा बॉल निसटलेला नव्हता आणि त्याच्यानंतर इथे स्ट्राईक रोटेट करण्यासाठी हा खटाटोप करण्यात आलेला आहे. आता दोन्ही पंचांमध्ये चर्चा सुरू आहे. बघायचं आहे फलंदाजाला इथे धावबाद घोषित केलं जाईल की नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे ते पंच घेतील. बघायचं तिकडे विकेट किपरचा इंटेंट काय होता, त्याने थ्रो केलाय, कशासाठी केलाय, या सर्व बाबींचा विचार आता पंच तिकडे करतायत. पंचांशी जर बोलायचं असेल तर कॅप्टनने बोला प्लीज, फक्त कॅप्टन. चला फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे. बाद नाहीये. येस ओके. म्हणजेच काय तर स्ट्राईक रोटेट होणार नाहीये, कारण बॉल विकेट किपरच्या हातात गेला होता. आपले टेनिस क्रिकेटचे काही विशिष्ट नियम आहेत, तर त्यानुसार आपण बघतोय की इकडे स्ट्राईक रोटेट करता येणार नाही. हा विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला असता तर यस तुम्हाला ती संधी मिळाली असती, परंतु विकेट किपरच्या हातात बॉल गेला, बॅटला स्पर्श न करता, तर मात्र ही संधी तुम्हाला मिळणार नाहीये स्ट्राईक रोटेट करण्याची. स्ट्राईक निकेशकडेच असेल. आतिश आला, आतिश मागे 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 आला, त्याला एकही बॉल खेळण्याची संधी मिळालेली नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा निकेश. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. ओव्हर पिच लॉफ्टेड फटका. इथे फार मोठा गॅप. जिकडे गॅप मोठा तिकडे धावांचा नाही तोटा. येतोय चौकार. कोहली 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि चांगला फिनिशिंग टच डावाला दिलाय. एकूण धावसंख्या 38 पर्यंत जाऊन पोहोचली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. टार्गेट 39चं असेल. 39 इज द टार्गेट फॉर टीम परी 11. 4 ओव्हर्समध्ये 39 बनवायचे आहेत. 9.75 ची सरासरी प्रतिषटक गाठावी लागेल. लगेचच आपण तिकडे जाणार आहोत रनचेसकडे, परंतु तत्पूर्वी एक टॉस केला जाईल आणि हा महत्त्वाचा टॉस असणार आहे, कारण ही क्वार्टर फायनलचीच मॅच असणार आहे एक प्रकारे. धनेश फायटर्स विरुद्ध समर्थ कृपा एंटरप्राइजेस. जाऊयात आपण योगी पाटील यांच्याकडे. टॉस बॉक्समध्ये तिकडे दोन्ही कॅप्टन्स त्यांच्या समवेत जोडले जातील आणि आमचे मान्यवर देखील. धन्यवाद अजय. जाऊया आपण या ठिकाणी दक्षिण बबलू पाटील अँड दीर्घ रुपेश पाटील. टॉस बॉक्समध्ये आपण सध्या पोहोचलो आहोत. माझ्या सोबतीला पाहू शकाल दोन्ही संघाचे संघनायक नायक
एका बाजूला श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाचे संघनायक प्रेम पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला धनेश फायटर संघाचे संघनायक क्रिश पाटील. मी सन्माननीय माजी उपसरपंच भारतजी पारदे आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. प्रथमतः आपण या ठिकाणी साईन घेणार आहोत. जे आपण टॉस बॉक्स पाहतोय श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाचे संघनायक प्रेम पाटील आपण या ठिकाणी साईन करायची आहे. एक वेगळी संकल्पना आपल्याला GPL सीझन 3 मध्ये पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर धनेश फायटर संघाचे संघनायक क्रिश पाटील आपण या ठिकाणी साईन. या पारदी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोघांना टॉसची माहितीच आहे. एका बाजूला GPL आहे आणि दुसऱ्या बाजूला धमाका आहे. 4 षटकांचा सामना. चला प्रेम पाटील कॉल देत आहेत. GPL तसं कॉल असेल आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकला पाटीलनं. पाहुण्यांचा आभार. विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. प्रेम आय थिंक पहिलाच सत्र आहे आजच्या दिवसातील. अजूनही पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं आपल्याला ड्यू फॅक्टर पाहायला मिळतोय. टॉस किती महत्त्वाचा होता? खूप महत्त्वाचा होता आणि सकाळचं क्षेत्र असल्यामुळे आम्ही फिल्डिंग करणार. प्रेम काल दिवसभर तुम्ही खेळले या स्पर्धेमध्ये. तुला असं वाटतं की एखादं क्षेत्र आहे की तिथे आम्ही थोडीशी कमतरता आम्हाला भासते? थोडी बॅटिंग लाईनमध्ये आमचे थोडे चेंजेस उतरण्यामध्ये थोडं मिस्टेक झाली आणि बॉलिंग लाईनमध्ये थोडा एक्स्ट्रा रन गेल्यामुळे आणि जास्त आम्हाला थोडं प्रॉब्लेम झालं. काय करणार, फिल्डिंग करणार की बॅटिंग? फिल्डिंग करणार आम्ही. किती धावसंख्येपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न करशील? तर संघ समोरचा पण चांगलाच आहे. 4 ओव्हर असल्यामुळे 40+ आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यंगस्टार माझ्या सोबतीला संघनायक क्रिश पाटील आहे. क्रिश, ज्यावेळी धनेश फायटर संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतो त्यावेळी तू संघनायकाची भूमिका बजावतोस. परंतु तुझ्या संघामध्ये जे तुझ्या आय थिंक लेजंड खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू, त्यांच्याकडून तुला काय मार्गदर्शन मिळतो का? हो नक्की. दुर्गेश दादा प्रत्येक प्लेअरला मार्गदर्शन करत असतो. मग ती रणनीती असेल, बॅटिंग करायची आहे, 4 षटकांचा सामना आहे आणि तुमच्या संघासाठी सुद्धा मात्र सामना फार महत्त्वाचा असेल. काय स्ट्रॅटेजी घेऊन तू मैदानाच्या आतमध्ये उतरशील? स्ट्रॅटेजी तर काहीच नाही, 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आपला चाशू आय थिंक पांडुरंग शेठ पाटील काय तुला सजेशन देत असतो? सजेशन प्रत्येक प्लेअरला भेटतच असतात. मागील 2 पर्वामध्ये हवं तसा तुमचा परफॉर्मन्स झाला नाही, परंतु सीझन 3 मध्ये तुम्ही चांगली विजयाने सुरुवात केली होती. तर याच पर्वामध्ये काय एखादा सरप्राईज गिफ्ट काय देण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच. तर त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, टॉस बॉक्समधून अशी बातमी आलेली आहे, श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. तर जाऊया आपण टॉस बॉक्समधून पुन्हा एकदा कॉम बॉक्सकडे. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक, माझे मित्र अजय गर्ते यांच्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगी. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ग्रामपंचायत प्रीमियर लीग अर्थात GPL सीझन 3 मध्ये. सेकंड अँड लास्ट डे ऑफ द टुर्नामेंट, फायनल डे आपण बघतोय. पहिली मॅच आजच्या दिवसातील. एका साईडला पार्थ एंटरप्राइजेस आणि दुसरीकडे परी 11. परी 11ला रनचेस करायचे आहेत 39. 4 ओव्हर्समध्ये 39. आपण बघतोय सलामीवीर करण आणि हनुमान पारधी. करण ऑन स्ट्राईक, पहिलं षटक घेऊन गोलंदाज चंद्रकांत. पहिला बॉल, ग्रेट शॉट, जबरदस्त टायमिंग, चांगलं टेक्निक. फिल्डर पाठलाग करतोय मात्र बॉल जिंकतोय रेस. पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. काय देखना फटका तिथे खेळलाय करण पाटीलला. या फटक्यानंतर त्याचा क्लास पाहायला मिळाला आणि काय गोड स्वरूपात सध्या आपण पाहतोय परी 11 संघासाठी चौकारानं संघाचं आणि आपलं वैयक्तिक खातं इथे उघडलंय. परंतु पार्थ एंटरप्राइजेस संघाच्या सर्व गोलंदाजांसाठी एक संधी आहे. जर आपण विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर माझी उपसरपंच भारत गदल्या पारद यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं तुम्हाला कॅश प्राईज इथे दिलं जाणार आहे. अगदी टिचून मारा करावा लागणार आहे गोलंदाजांना. टार्गेट जास्त मोठं नाही. लो फुल टॉस यॉर्करचा प्रयत्न होता. चांगला ड्राईव्ह, लॉंग ऑनला फिल्डर आहे त्याच्यामुळे फक्त 1 धाव मिळेल. आत्मविश्वास दिसतोय अगदी पहिल्या बॉलपासूनच करणच्या बॅटिंगमध्ये. बॅटिंग सखोल आहे या टीमकडे देखील. विशाल असेल, गिरीश, हनुमानला आपण बघतोय, करण आणि विनीत चांगले फलंदाज या टीमकडे आहेत.
हो निश्चितपणे. आणि लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 39 धावांचा तुम्हाला लक्ष या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. म्हणजे टार्गेट सुद्धा खूप मोठं नाही, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या तुम्हाला गॅरंटी देऊ शकणार नाहीये. जर इथे चांगली गोलंदाजी झाली तरी इथे सुद्धा 39 धावांचं संरक्षण होऊ शकतोय, परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर प्रथमतः विकेट्स तुम्हाला प्राप्त करावं लागतील. फटका छान आहे इनफिल्डच्या वरून वेकेंट एरियामध्ये स्क्वेअर लेगला अप्रतिम फटका चौकार. आई एकविरे गाण्याचं आईचं गुणगान गाणारे संगीत डीजे आदेश करून आपण ऐकतोय, परंतु या ठिकाणी सावकारांची आज सध्या भाषा बोली जाते. कारण दोघांनी आज सावकारांना आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलेलं आहे. म्हणजे असं वाटतं की हा सामना लवकर फिनिश करण्याच्या मूडमध्ये आहेत. तसंच काहीसं दिसतंय, पण त्यांची कल्पकता तुम्हाला जाणवली असेल बॅटिंगमध्ये. कारण ते फक्त बॉल खेळतायत असं नाहीये, तर फील्डला देखील खेळतायत. फील्ड प्लेसमेंट कशी आहे ते बघून फटके खेळले जात आहेत. पहिला बॉल आपण बघितलं होतं इनसाइड आउट ऑफ साईडला चौकार आला होता करणच्या बॅटमधून. त्यानंतर आता हनुमानने स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चौकार ठोकलाय. जागा बनवली, आणखी एक क्लासिक फटका पॉइंटच्या समोरून बॉलला काढलाय. आउटफील्ड फास्ट आणि बॉल सीमारेषा पार. आणखी एक खणखणीत चौकार. होतो ना जे त्या अनुषंगानं मात्र हनुमाननं हा चौकार जोडला. गोलंदाजाच्या भावनांशी सध्या खेळतोय हनुमान आणि करण पाटील. आता पावलाचा वापर, फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाही. शॉर्ट पॉईंटला फिल्डर आहे बंटीच्या रूपानं, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. आणि या सिंगलच्या मदतीने आता मात्र अडकणी पाहू शकाल संघाची धावसंख्या परिलवनची 14 बिनगडी बाद. किती छान फुटवर्क दाखवलंय पहिल्या बॉलपासून दोन्ही फलंदाजांनी. या मागच्या बॉलवर देखील फुटवर्क चांगलं होतं, पण बॅट थोडी लवकर फिरली मला असं वाटतं. स्लाइस झाला बॉल, नाहीतर हा देखील कव्हरच्या वरून निघून गेला असता. शेवटचा बॉल या षटकातील कमबॅक करावं लागेल चंद्रकांतला, परंतु कमबॅक होणार नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार. हनुमानच्या बॅटमधून पहिलं षटक संपलंय आणि परी 11 संघ फार मजबूत स्थितीत दिसतोय. 39 धावांचा पाठलाग सुरू आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 18. दोन्ही टीमच्या बॅटिंगमध्ये आपल्याला फरक दिसतोय स्पष्टपणे. पार्थ एंटरप्राइजेस संघाचे फलंदाज जास्त ताकदीनिशी खेळण्याचा प्रयत्न करत होते योगी, परंतु इकडे हे सलामीवीर टायमिंगवर रिलाय आहेत. टायमिंगवर ते अवलंबून आहेत, जास्त हार्ड हिट करण्याचा प्रयत्न नाहीये. लाजबाब. आणि आतापर्यंत आपण जर दोघांचा जर विचार केला तर या भागीदारीमध्ये दोघांनी 3-3 चेंडू फेस केले. दोघांच्या बॅटमधून 2-2 चौकार निघाले, एक सिंगल धाव निघाली आणि 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये चंद्रकांत पागीने मात्र चांगला स्पेल हाताळला होता, परंतु या सामन्यामध्ये खूपच मागडा ठरलाय. आणि ज्याप्रमाणे सध्या सुरुवात झालेली आहे असं वाटतं की ड्रायव्हिंग सीटवरती या ठिकाणी आपल्याला परी 11 संघ पाहायला मिळतोय. हेच तर क्रिकेट आहे. कालचा दिवस चंद्रकांतसाठी चांगला गेला होता, कालचा सामना. पण असं म्हणतात ना, क्रिकेट इज नॉट सेम एव्हरी डे. प्रत्येक दिवशी सारखंच क्रिकेट नसतं, ते बदलत राहतं. तसंच आपलं जीवन देखील आहे. अपेक्षा करूयात की पुढच्या सामन्यामध्ये जर त्याला संधी मिळाली तर तो बाउन्स बॅक करेल. पण सध्या गोलंदाजीसाठी येतोय श्रीधर. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल होता. मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. ओव्हरस्टेपिंग हे परवडण्यासारखं नाहीये. पार्थ एंटरप्राइजेस टीमला जास्त धावांचं बॅकअप आता त्यांच्याकडे शिल्लक नाहीये. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. फक्त येथून 20 धावांची आवश्यकता. 18 बॉलचा खेळ बाकी असेल आणि त्यातल्या त्यात आपण बघतोय की आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. हो निश्चितपणे. आणि दरम्यान पाहू शकाल संत कृपा एंटरप्राइजेस संघाचे संघमालक निखिलजी पारदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये हार्दिक स्वागत. आणि फ्री हिट केल्याची संधी सुद्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. हनुमान पारदी सध्या सज्ज होतोय. हो फ्री हिटवरती रिव्हर्स. पुन्हा पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार.
नो बॉल बीमर ओव्हर वेस्ट हाय. श्रीधरकडून ह्या अपेक्षा अजिबात नाहीत, कारण तो एक अनुभवी खेळाडू आहे, जुना जाणता खेळाडू आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. लेफ्ट आर्म गोलंदाज, उजव्या हाताचे फलंदाज समोर असले की त्यांच्याकडून अपेक्षा जास्त असतात, पण इकडे चुका होत आहेत. आधी ओव्हर स्टेपिंग आणि त्यानंतर हा फ्री हिटचा बॉल होता, तो बीमर स्विच हिटचा वापर, योग्य दिशा दाखवली, चौकार प्राप्त केलाय हनुमाननं. आणखी एक फ्री हिट त्याच्यासाठी. आता रिस्क थोडीशी घेतली जाणार, रिस्क म्हणता येणार नाहीये, परंतु इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. माहिती होता हनुमानला फ्री हिट आहे, पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, यावेळेला मात्र संपर्क बनवता आला नाही. डॉट बॉल येतोय, कमबॅक येथूनही केलं जाऊ शकते पार्थ एंटरप्राइजेससाठी. हे 5 चेंडू या षटकातील जे बाकी आहेत, श्रीधरने जर एखाद विकेट काढली आणि 2 ते 3च धावा खर्च केल्या तर मात्र शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये अजूनही आपल्याला रंगत पाहायला मिळू शकते. परंतु सध्या स्थिती भक्कम आहे परी 11 संघाची. डिफेंडिंग चॅम्पियन बिनबाद 24. हो, निश्चितपणे तोच तर प्लस पॉईंट परी 11 संघाकडे आहे. दरम्यान श्रीधर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पावलांचा वापर केलाय. फुलटॉस बनवला त्या ठिकाणी. चेंडू चालला अगदी लॉंग आपला, एक धाव मात्र पूर्ण केली गेली. आणि पाहू शकला या ठिकाणी शुभ आगमन होत असताना श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाचे या पुरस्कर्ते कुकसे बोरोली गावचे उद्योजक सन्माननीय मनोज शेठ पाटील, वेलकम. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये हार्दिक स्वागत करतोय. समीकरण फार सोपं झालंय. 25 धावा फलकावर आहेत. इथून फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. परी 11 संघ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. पायात टाकलेला बॉल स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं अपील झालं, मात्र फलंदाज ऑलरेडी ऑफस्टिकच्या बाहेर निघाला होता. तेच हेरलय पंचांनी लेगबाईचा इशारा जरूर केलाय. एका दाबेच्या मदतीनं धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. योग्य निर्णय या ठिकाणी पाहू शकाल पंत शानू कुरेशी यांच्या माध्यमातून पाहायला आपल्याला. गोलंदाजाने तर अपील केली होती, परंतु एक औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न तिथे पाहायला आपल्याला. पुन्हा एकदा श्रीधर. हो, रिबाजचा फटका, कनेक्शन प्रॉपर आहे, परंतु त्या फटक्यासाठी फिल्डर सजवला आहे आणि त्या ठिकाणी 100 कॅच विशाल शेलार कडून. ट्रिमेंडस कॅच. धडपडला थोडा सुरुवातीला, असं वाटलं की झेल कदाचित तो घेणार नाहीये. वारे वाहत आहेत आणि त्यामुळेच बॉल थोडासा हेलकावे घेत होता हवेत, त्याचा बॅलन्स थोडासा जात होता असं दिसत होतं. परंतु अखेरच्या क्षणाला पाहू शकाल एका हातानं त्याने झेल स्वीकारलाय. व्हेरी गुड कॅच. पहिल्या विकेटचं पतन हनुमान पारधी. असं वाटतं की आवश्यकता नव्हती या फटक्याची, कारण संघ सुस्थितीत पोहोचला होता. पण इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा वारंवार त्याचा प्रयत्न सुरू होता. एक चौकार देखील त्याने प्राप्त केला होता या अगोदर स्विच हिटद्वारे. धावसंख्या 1/26. 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन बॅटर चला लगेच यायचं आहे, नाहीतर टाइम आउट रूलनुसार आपल्याला बाद घोषित करण्यात येईल. आणि सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला टॉस बॉक्स स्पॉन्सरशिप झालेली आहे. दक्षिल बबलू पाटील, म्हणजे ज्युनियर बबलू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्युनियर वंडर बॉय. अगदी ब्रँडेड हेड कॅप, सनग्लास ब्रँडेड, आणि नजर पहा त्याची किती तीक्ष्ण आहे. तशी आता तीक्ष्ण नजर आता गोलंदाजांना जे फलंदाजांवरती ठेवावी लागेल जर या सामन्यामध्ये तुम्हाला कम बॅक करायचं असेल तर. न्यू बॅटर इन एट नंबर 3 मिस्टर गिरीश पाटील. आय थिंक विशाल पाटील आलाय. गिरीशला थोडंसं थांबवलं गेलं त्या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये परी 11 संघाची जे वेगवेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. हो, फुलटॉस होता आणि सरळ एष्ठांच्या मध्ये पकडलाय फलंदाजाला. लेग बिफोरच्या रूपानं अजून एक धक्का परी 11 संघासाठी. याला म्हणतात बाउन्स बॅक. श्रीधर पारधीनं बाउन्स बॅक करून दाखवलेला आहे. त्यामध्ये फिल्डरचं देखील योगदान आपण बघितलं या अगोदर, ज्या पद्धतीनं झेल स्वीकारण्यात आला विशाल द्वारा. आणि आता हा वेगवान बॉल होता, वेगातच बीट केलाय. फुलटॉस जरूर होता, अक्रॉस द लाईन खेळण्याची चूक केली फलंदाजानं. पहिल्याच बॉलवर भोपळा न फोडताच माघारी परतावं लागलंय फलंदाज विशाल पाटीलला. येस, हा बॉल जाऊन धडकला असता मला असं वाटतं की मिडल आणि लेग स्टंपच्या मध्ये. चांगला निर्णय पंचांचा. बॅक टू बॅक विकेट सामन्यामध्ये रंगत निर्माण होताना दिसते. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 2/26. दुसरं षटक आता समाप्तीकडे चाललेलं आहे. अजून इक्वेशन तेवढं कठीण नाहीये, पण फलंदाजांकडून अशाच चुका होत राहिल्या तर मात्र शेवटपर्यंत रंगताना दिसेल हा सामना.
हो निश्चितपणे, परंतु या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अजय कुठलीही हॅट्रिक कंप्लीट झाली नाही. तर इथे संधी असेल श्रीधरला, की जर आपण विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली तर मात्र सोनेबी सुहागा तर असणारच आहे. कारण तुमचा संघ थोडासा बाकफुटला होता आणि जर या विकेट तुम्ही जर प्राप्त केली तर मात्र येणाऱ्या पुढील 2 षटकामध्ये तुम्ही येणाऱ्या बॅटरवरती अजून दडपण टाकू शकता. आणि त्या हॅट्रिकसाठी माजी उपसरपंच भारत पारधी यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. गिरीश पाटील, नेट नंबर 4. नवीन फलंदाजावर प्रेशर टाकलं जाऊ शकतं. येथे कॅप्टनची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे. पार्थ एंटरप्राइजेसच्या अतिशय कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवतो ते देखील पाहणं रंजक ठरणार आहे. हॅट्रिक बॉल, ओ डाऊन द लेग्स. वाईटचा इशारा पंचांकडून बॅटच्या अगदी जवळून गेला होता. बॅट फिरवली होती फलंदाजानं, परंतु संपर्क झालेला नाही. थोडंसं वळण घेतलं बॉलनं. हो, असं वाटतं की गुरुनाथचे मात्र फॅन्स मैदानाच्या आतमध्ये आलेत की काय. परंतु या ठिकाणी पहा, गिरकी घेऊन या ठिकाणी शॉट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर आणि एक योग्य निर्णय आपण म्हणू शकतोय. चला बच्चा पराठी, चला आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. 27ला 2. तेरा चेंडू आणि 12 धावा हे इक्वेशन आहे. आजचा पहिलाच सामना रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. श्रीधर वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न अपील होत आहे कॉट बिहाइंडसाठी, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. जबरदस्त कमबॅक गोलंदाज श्रीधरकडून. षटक होतंय समाप्त. सक्सेसफुल षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या परी 11 संघाची आपण बघतोय 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता 12 बॉल्समध्ये 12 धावांची आवश्यकता. हो निश्चितपणे श्रीधरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. कारण पहिले 2 चेंडू आपण जर अजय पाहिले तर नो बॉलच्या रूपाने त्यांनी हाताळले होते. म्हणजे पहिल्याच आय थिंक चेंडूवरती त्यांनी तब्बल 6 धावा खर्च केल्या होत्या. परंतु तदनंतर त्याचा आपण पूर्ण स्पेल जर पाहिला तर त्याने 9 धावा खर्च करत 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केले. एक संधी त्याने दिली आपल्या टीमला मॅचमध्ये परतण्याची. 12 बॉल्स 12 असं इक्वेशन आहे. रन बॉल इक्वेशन बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. फार कठीण गेलेलं आहे फलंदाजांसाठी. बनवायला आपण बघितलं तर 2 बॉल्समध्ये देखील होऊ शकतं. चला फील्ड सेट करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. अधिकचा वेळ तुम्हाला घेता येणार नाही. 12 चेंडू आणि 12 धावा. बॉल टू रन इक्वेशन. जेवढे चेंडू शिल्लक आहेत तेवढ्याच धावा इथे मात्र जोडायच्या आहेत परी 11 संघाला. परंतु मित्रांनो कुठे जाऊ नका. यानंतर अजून एक मोठी मॅच तुमच्या भेटीस येणार आहे. धनेश फायटर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघानं नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तदनंतर तुम्हाला पुन्हा एकदा परी 11 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल बंटी वॉरियर्सच्या संघासाठी. गो फास्ट प्लीज आतिश. आपल्याकडे आज वेल नाही आहे कारण 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि तिसऱ्या षटकासाठी आता मात्र ओमकार लेहेचा इथे वापर केला आहे. अजय तू सुद्धा पाहिलं असेल की ओमकार सुरुवातीला मात्र फास्टर ओव्हर मात्र गोलंदाजी करायचा, वेगवान गतीने तो गोलंदाजी करायचा. परंतु या सत्रामध्ये त्याची एक वेगळी शैली आपण पाहतोय की तो जास्त स्विंगिंगवरती आता मात्र लक्ष त्याने केंद्रित केलं आहे. काल सुद्धा मी पाहिले की लेग कटरचा जास्त त्याने वापर केला. लेग ब्रेक चेंडू मात्र तो टाकत होता. परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये ही त्याची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, वाईडिश मिड विकेट. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर गॅपमध्ये हा बॉल ट्रॅव्हल करतोय डीप कव्हर पॉईंटला आणि पॉईंटचा फिल्डर पोहोचेल, मात्र थोडंसं मिसफील्ड. 2 धावा इथे मिळतील. हे चांगलं क्रिकेट. एक चांगला स्ट्रोक. फील्ड प्लेसमेंट पाहून फटका खेळण्यात आला होता. 2 महत्त्वाच्या धावा प्राप्त करत असताना फलंदाज करण. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 वर आणि आता 11 बॉल्समध्ये 10 धावांची आवश्यकता असणार आहे. सिंगल्स वाचवाव्या लागतील. जास्तीत जास्त डॉट बॉल्स कसे टाकले जातील याकडे आता लक्ष द्यावं लागणार आहे गोलंदाजाला. म्हणजे काय की तुम्हाला क्लोज क्षेत्ररक्षणाची सुद्धा मात्र संख्या वाढवावी लागेल जर सिंगल तुम्हाला वाचवत असेल तर. कारण पहा जे क्रीडांगण खूप मोठं आहे. चारही बाजूने तुम्हाला सीमारेषा पाहायला मिळतात. गॅप्स खूप मोठे आहेत. म्हणजे तुम्हाला अटॅकिंग फील्ड प्लेस सुद्धा ठेवावं गरजेचं आहे. परंतु तशा प्रकारची भूमिका तर आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. आणि इकडे आपण बघतोय की मैदानावर काही प्रमाणात हिरवळ देखील आहे. आउटफील्ड फास्ट आहे. फोर्सिंग फटका. समोर फिल्डर लॉंग ऑफला अँड इट एक्सिट. ग्रेट कॅच अँड अ बिग विकेट.
साठी या ठिकाणी एक जालं मांडलं होतं. आय थिंक परफेक्टली प्लॅन नुसार मात्र या ठिकाणी विकेट्स प्राप्त केली गोलंदाज ओमकार लिहिणं, म्हणजे यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. आणि असाच परफेक्ट कार्यक्रम आता करावा लागणार आहे येणाऱ्या फलंदाजांचा देखील. चांगलेच बॉल टाकायचे आहेत याची पूर्णपणे जाणीव आहे. गोलंदाज ओमकारला लेग ब्रेक टाकला होता, थोडासा आखूड टप्प्याचाच बॉल होता, पण इकडे फटक्याची निवड चुकली, जागा चुकली, कारण समोरच्या बाजूनं फटका खेळण्यात आला होता. तिकडे श्रीधर उपस्थित होता, जजमेंट चांगलं राहिलं. श्रीधरचं सुरक्षित हातांची जोडी त्याने दाखवली आहे आणि एक महत्त्वाची विकेट सध्याच्या घडीला पार्थ एंटरप्राइजेस टीमच्या खात्यात. तिसरा धक्का बसलाय परी 11 संघाला. परी 11नं सुरुवात अफलातून केली बॅटिंगमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा, पॉवर प्ले फोडला होता, परंतु तदनंतर गोलंदाजांचं कमबॅक आपण बघतोय. 10 चेंडू शिल्लक, 10 धावा बनवायच्या आहेत. न्यू बॅटर विनीत इन ॲट नंबर 5. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत. अशा परिस्थितीमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे एक चांगली संधी असते. हो निश्चितपणे, कारण इथे तुम्ही या नवीन फलंदाजावरती दडपण टाकू शकता, प्रेशर टाकू शकता. परंतु पार्थला मी विनंती करतोय की शेवटचं तुम्हाला या ठिकाणी कॉल आहे वेले संदर्भात. तुमच्या आम्ही भावना समजू शकतोय की कुशल मोमेंटला सामना जरूर आलाय, परंतु आज आयोजकांना मात्र या ठिकाणी वेल नाहीये. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी वेलेचं भान ठेवा. बॉल टू रन इक्वेशन. खेळाडूंची जबाबदारी असली पाहिजे. क्रिकेटला आणखी सुंदर बनवायचं असेल तर ऑन टाइम तुम्ही खेळलं पाहिजे. पुन्हा एकदा वळण घेणारा हा लेग ब्रेक बॉल होता. टायमिंग चुकलंय. खूप जोरात समोर फोर्सिंग फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मिळणार आहे. एक धाव ही लाख मोलाची आता ठरणार आहे. रन बॉल इक्वेशन. चित्त थरारक अवस्थेत आता सध्या हा हळूहळू का होईना सामना जाताना दिसतोय. शेवटच्या बॉलपर्यंत रंगतो ही काय. 30 धावा फलकावर आणि गेलाच पाहिजे, कारण प्रेक्षकांना सुद्धा मात्र अशाच प्रकारच्या मॅचेस पाहायला आवडत असतात. काल सुद्धा अशाच प्रकारचे चित्तथरारक सामने आपण पाहिले, परंतु आजच्या दिवसातील पहिलाच सामना आय थिंक सुपर संडे मधील सुपर. काल देखील एक सामना 35 धावसंख्येचा होता. तो देखील अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार अवस्थेत पाहायला मिळाला होता. संत कृपा आणि धनेश फायटर्स या 2 संघांदरम्यानची ती लढत होती. म्हणजे काय की बबलूचे हृदयाचे ठोके वाढले होते, परंतु अखेर शेवटच्या क्षणाला तो मात्र गोल्डन षटकार पाहायला आपल्याला. ओमकार पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू, उंची जास्त मिळाली, अंतर मिळेल का. चेंडू चालला मुख्य व्यासपीठा समोर. निकेश लिये, व्हॉट जजमेंट. स्कायर झेल तिथे त्याने प्राप्त केला आहे. आणि मॅच मध्ये आता पार्थ एंटरप्राइजेस शिरकाव करत असताना लालसा. इकडे प्रलोभन दिलं जातंय फलंदाजांना, आमंत्रित केलं जातंय मोठे फटके खेळण्यासाठी आणि आपल्या जाळ्यात अडकवलं जातंय ओमकारकडून. ओमकारकडे वेग नाहीये, त्याच्याकडे लेग ब्रेक चेंडू आहेत आणि त्यामुळेच आपण बघतो की संथ गतीनं बॉल टाकतोय. ते संथ गतीनं टाकलेले बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडणं फार कठीण असतं. षटकार ठोकणं तेवढं सोपं नसतं. फ्लायटेड चेंडू होता. मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र सीमारेषेलगत निकेशचं कौतुक करावं लागेल. कॅचिंग फार छान पाहायला मिळाली आतापर्यंत आणि ते देखील एक कारण राहिलंय की या टीमनं कमबॅक करून दाखवले पार्थ एंटरप्राइजेसनं. 30 धावफलकावर 4 गडी बाद झालेत. समीकरण आपण बघतोय 8 चेंडू आणि 9 धावा. हो निश्चितपणे गिरीश पाटील कालच्या दिवसामध्ये हिरो ठरला होता, परंतु आज झिरो ठरलाय. हा क्रिकेट आहे. परंतु नवीन फलंदाज अक्षय पाटील उर्फ JP मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रत्येक सिक्सरसाठी त्यांच्यासाठी बबलू पाटीलनं 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलंय. परंतु इथे अजय आता षटकारांची आवश्यकता आहे का. दरम्यान विकेट चॅलेंजर संघाचे संघमालक ज्ञानेश्वरजी पाटील उर्फ DD यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पार्थ एंटरप्राइजेस प्लीज पहा. आम्हाला सुद्धा आवडत नाही की वारंवार वेळे संदर्भात तुम्हाला आम्ही अनाउन्समेंट करावं. अतिघाई संकटात नाही, तेच सध्या चालू आहे मैदानामध्ये. फलंदाज मोठी फटके खेळण्याच्या नादात बाद होत आहेत. 2 गडी बाद केलेत ओमकारनं. नवीन फलंदाज अक्षय ऑन स्ट्राईक. छोट्या चणीचा जरी खेळाडू असला तरी उच्च कोटीचे फटके तो देखील खेळू शकतो आणि येथे काही मोठेच फटके खेळायचे आहेत असं नाही आहे, त्याला देखील ठाऊक आहे. पण बघायचं आहे प्रेशर जे वाढलेलं आहे त्या प्रेशरला तो कसं हँडल करणार. फार रंजक असणार आहे पाहणं. काही क्लोज इन फिल्डर्स देखील तैनात केले गेलेले आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कॅचिंग पोझिशनमध्ये जागा बनवून कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलमध्ये. आणखी एक अप्रतिम बॉल ओमकारकडून. लाजवाब गोलंदाजी. पाहू शकाल किती वळतायत बॉल. अगदी मिडल स्टंपला बॉलचा टप्पा होता, त्यानंतर तो ऑफस्टिकच्या वरून निघून गेलाय.
परंतु आज ओमकारची एक कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली. जर पिंपळचे जगन पाटील जर इथे उपस्थित असतील तर आज ओमकारची त्यांनी मात्र शाबासकी त्यांना मिळाली असती. परंतु जबरदस्त 2 षटकांच्या समोर पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व आपण परी 11 संघाचं पाहिलं. परंतु एकाच षटकाने पाहिजे किती बदल होतो एखाद्या सामन्याचा विचार केला तर. क्रिकेटची हीच तर खरी मजा आहे. 1-1 2-2 बॉल नंतर देखील सामना चेंज होत असतो. शफल करून मागे खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर अतिशय दक्ष, धाव मिळणार नाही याची पूर्णपणे दक्षता फिल्डरने घेतली आहे. अँड दॅट मार्क्स एंड ऑफ ग्रेट ओव्हर बाय ओमकार. फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. शॉट फाईनले किती फाईन होता, अगदी विकेट किपरच्या मागेच जवळपास त्याला तैनात करण्यात आलं होतं आणि त्याचा फायदा झालाय. धावा आलेल्या नाहीत या बॉलवर. फक्त 3 धावा खर्च केल्या ओमकारनं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आणि आता समीकरण असेल 6 चेंडू 9 धावा. हो, सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, म्हणजे आपण म्हणू शकतो की महाराष्ट्र होता कुठे आणि आता महाराष्ट्र आला कुठे, हीच परिस्थिती सध्या या सामन्याची आपण पाहतोय. कारण 12 चेंडूमध्ये 12 धाब्यांची गरज होती. तिथून तुम्ही जरा प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव जरी तिथे घेण्याचा प्रयत्न केला असता तरी सुद्धा आता समीकरणामध्ये काहीतरी आपल्याला बदल पाहायला मिळाला असतं. परंतु ओमकार तिथे मात्र पहा बॅटर्सवरती अजय दडपण नव्हतं, गोलंदाजावरती दडपण होतं. परंतु ओमकारनं कुठला प्रेशर घेतला नाहीये. त्याची जी नैसर्गिकता आहे, गुणवत्ता आहे ती त्यांनी सिद्ध केली आणि मात्र या ठिकाणी आपल्या संघाला मात्र त्या ठिकाणी वापसी करून दाखवली. लढवय्या वृत्ती पाहायला मिळते पार्थ एंटरप्राइजेस संघाची. ज्या पद्धतीनं त्यांनी कमबॅक केले. एक वेळेला इक्वेशन 16 बॉल्समध्ये 14 धावांचं होतं आणि त्यावेळेला एकही फलंदाज बाद देखील झाला नव्हता. परंतु पहिली विकेट जशी पडली तेथून थोडी उतरती काळाच लागलेली आहे परी 11 संघाच्या डावाला. परंतु सामना संपलेला नाही. 6 बॉल्स 9 धावा. आता मात्र दोन्ही संघांकडे संधी असणार आहे. यानंतर क्वार्टर फायनल मॅच पाहायला विसरू नका. धनेश फायटर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. आतिशच्या हातात बॉल. योगी, हा योग्य निर्णय असेल? हा निर्णय असू शकतो. स्वतः संघनायक आहे, संघनायकानं आता मात्र जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि तसं आपण जर पाहिलं तर अतिश वाघेला सुद्धा आपण गोलंदाजीमध्ये फारसा ओळखतोय, अनुभव त्याच्याकडे आहे. परंतु आता मात्र या ठिकाणी या परिस्थितीमध्ये कशी प्रकारे तो गोलंदाजी करेल. पहिला चेंडू वेगवान जरूर हाताला आहे परंतु लाईन चुकीची निवडली. समोर विनीत धुमाला आहे. मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू मात्र माहीर आहे. परंतु अजय या परिस्थितीमध्ये एज अ बॅटर काय फील करू शकतोय? डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे. आता त्याच्या मनात नेमकं काय चाललंय ते सांगता येणार नाहीये. पण येस, त्याच्या मनात एक एवढं असेल की सामना जिंकून द्यायचा आहे. मग तो कसा जिंकून द्यायचा आहे ते देखील त्याला ठाऊक असणार आहे. परंतु एक्झिक्युशन इथे फार महत्वाचं असणार आहे. ते होणार की नाही ते पाहावं लागेल. क्रॉस बॅटेड फटका आतमध्ये लागलाय. बॅटच्या डीप मिड विकेटचा खेळाडू झेपावलाय, अक्षरशः बॉलवर झेपावलाय. तेच करणं गरजेचं होतं, नाहीतर 2 धावा आल्या असत्या. एकच मिळाली आहे. विनीत लॉंग हँडलचा चांगला वापर करणारा फलंदाज. आता तो गेलाय नॉन स्ट्रायकर सेंडला. स्ट्रायकर सेंडला आलाय अक्षय. समीकरण पुन्हा बदललंय. 5 बॉल्स बाकी, 7 धावांची आवश्यकता परी 11 टीमला. निश्चितपणे आतापर्यंत अक्षय पाटील 2 चेंडू फेस केलेले आहेत. एकही धाव त्याच्या बॅटमधून निघाली नाहीये. परंतु मागे काय झालं हे विसरून आता मात्र अक्षयला नव्याने सुरुवात करावी लागेल. कारण आपल्या संघाला जर जिंकून द्यायचं असेल तर आता इथे अक्षय पाटीलची भूमिका फार मोठी असेल. कारण 5 चेंडूमध्ये इथून त्यांना 7 धाबींची आवश्यकता. कोण कोणावरती करेल मात? अजय, आजच्या दिवसाची सुरुवात जर अशी आहे तर मात्र एंड कसा असेल? आजचा दिवसच तसा आहे. सुपर संडे, फायनल डे आणि चित्तथरारक सामन्यांची मेजवानी, खमंग अशी मेजवानी क्रिकेट रसिकांसाठी इकडे कुकसेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फटका छान आहे. बॉल हवेत. फिल्डर आहे डीप मध्ये मात्र दूरवर आहे. बाउन्सवर बॉल पोहोचतोय. एकच धाव मिळणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं देखील म्हणतात. पण आता मला असं वाटतं की प्रत्येक बॉलवर सिंगल घेऊन चालणार नाही. एखादा असा फटका पाहिजे जिकडे 2-3 धावा किंवा चौकार आला पाहिजे तर इकडे सामना जिंकता येईल. नाहीतर जर फक्त सिंगल्स आल्या तर मात्र पार्थ एंटरप्राइजेस संघ येथे बाजी मारताना दिसेल. 4 चेंडू 6 धावा. चित्तथरारक अवस्थेत असलेली ही मॅच. GPL धमाका सीझन 3. निश्चितपणे. परंतु इथे आपण जर विचार केला तर विनीतकडे ती पॉवर हिटिंग बॅटिंग आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. तुम्हाला 4 चेंडूमध्ये कॅल्क्युलेशन आता करून क्रिकेट खेळावं लागेल. किमान एक मोठा फटका. परंतु तो मोठा फटका तुम्हाला खेळायचा आहे. या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. पिंपळनेरचे प्रसिद्ध उद्योजक जगनशेठ गायकवाड, त्याचप्रमाणे साहिलजी पारदे यांच्याकडून ओमकार लेहेला तो चांगला स्पेल हाताळल्याबद्दल तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. जाऊया पुन्हा आपण ऑनगन मॅचकडे. 4 चेंडू शिल्लक आहेत. हो, चांगला चेंडू पाहायला मिळतो. सरळ बॅटे ड्रॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय लॉंग ऑनकडे. हो, मिस फिल्डिंग.
विजय पारदीकडून पाल अंमलाले आणि दिवसा डवले अजय इथे मात्र धाबा चोरल्या जात आहेत. दबावामध्ये ह्या गोष्टी होत असतात. तर दबाव तो तुम्हाला दिसणार नाही, तो खेळाडूंना जाणवत असतो आणि इकडे दबावामध्ये थोडासा डगमगताना दिसलाय. क्षेत्ररक्षक विजय पारदी सिंगलला डबलमध्ये लगेच कन्वर्ट केलंय फलंदाजानं आणि त्यामध्ये झालंय काय की स्ट्राईक पुन्हा एकदा विनीतकडे असणार आहे. उंचपुरा हार्ड हिटर आहे विनीत. तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे हे मिसफिल्ड ते पाहायला मिळालं. 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतिशनं देखील बऱ्यापैकी गोलंदाजी केली, परंतु मला असं वाटतंय की आणखी चांगले चेंडू त्याला देखील टाकावे लागणार आहेत. फिल्डरची साथ मिळणं तेवढीच गरजेची आहे पार्थ एंटरप्राइजेस संघाला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी. कुठला संघ जिंकेल सांगता येणार नाहीये, मात्र क्रिकेटचा खऱ्या अर्थानं विजय होतो या मॅचमध्ये. 3 चेंडू 4 धावा. आतिश पुन्हा एकदा फटका कडक पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा चेंडू चालू लॉंग ऑन वरती. आता मात्र विजय पारदीने कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. रनआउटची संधी असेल आणि यस जेपी दुहेरीच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परततोय, कारण स्ट्राईक हवी होती या ठिकाणी विनीत धुमाळला आणि त्याच्यामुळेच मात्र या ठिकाणी जेपीनं आपल्या विकेटचं बलिदान दिलंय. पाहूया सरळ बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रमाणे पाहिले आपण, फेकी सुद्धा चांगला एंडला झाली आणि अखेर एक धाव तिथे मात्र धाव फलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळाली. म्हणजे आता समीकरण जे पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 3 धाबींची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. ओहो, तिन्ही पॉसिबिलिटीज दिसत आहेत. इकडे पार्थ एंटरप्राइजेस संघ देखील जिंकू शकतो, परी 11 संघ देखील हा सामना आपल्या खिशात टाकू शकतो किंवा मॅच टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये देखील जाऊ शकते. परंतु सुपर से ऊपर मॅच असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 2 चेंडू 3 धावा. विनीतने स्ट्राईक तर ठेवली आहे, धुमाल त्याचा आडनाव आहे, परंतु तो धमाल करेल का? ह्या 2 बॉल्समध्ये 3 धावा तो चेस करेल का? आपल्या टीमला विजयाकडे तो घेऊन जाईल का? नवीन फलंदाज तनय आलाय नॉन स्ट्रायकर्स एंडला, त्याला संधी मिळेल की नाही बाकीत करता येणार नाहीये, परंतु सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला विनीत पाहायला मिळतोय. आतिशनं गोलंदाजी छान केली आहे, त्याला माहिती आहे पुल शॉट चांगला खेळतोय फलंदाज, त्यासाठीच तो जास्त शॉर्ट बॉल टाकत नाहीये. बॉल थोडे पुढे टाकले जात आहेत. स्ट्रेट टू द फिल्डर. आणखी एक विकेट मिळेल, आणखी एक फलंदाज धावबाद. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू तैनात करण्यात आला होता आणि अगदी त्याच फिल्डरच्या हातात ते बॉल फटकावला होता विनीतचं टायमिंग चुकतंय. आतापर्यंत जे त्याने फटके खेळलेले आहेत हवं तसं टायमिंग जुळवता आलेलं नाहीये. क्रॉस बॅटेड फटका होता आणि वारंवार योगेश आल्यापासून एकाच ठिकाणी फटके खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. काऊ कॉर्नर रिजनमध्ये जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु यश मिळत नाहीये. आता शेवटच्या बॉलवर इथे निकाल पाहायला मिळेल की सुपर ओव्हर तेही अजून सांगता येणार नाही. 1 चेंडू 3 धावा. परंतु या ठिकाणी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेलाय. ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल 1 चेंडू शिल्लक आहे, 3 धाब्यांची गरज. 3 आल्या तर मात्र परिवर्तन सगळं इथे मात्र सामना जिंकेल. 2 धावा आल्या तर मात्र या ठिकाणी सामना टाय होईल आणि मात्र या ठिकाणी चांगला चेंडू जर आला तर मात्र पार्थ एंटरप्राइजेस संघाला या सामन्यामध्ये विजयापासून कोणीही दूर ठेवू शकणार नाहीये. सामना सुरू असताना पहा कुठल्याही गाडी चालकांना आपापली गाडी मैदानाच्या आतमध्ये घेऊन यायचं नाही प्लीज, सर्वांना नम्रतेची विनंती. मित्रांनो, सामना जर आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा टाळ्याचा गजर असू द्या. व्हॉट अ मॅच. बऱ्याचशा प्रेक्षकांनी नख कुरतडायला सुरुवात केलेली आहे. बसलेले प्रेक्षक उभे झालेले आहेत. प्रेक्षकांमध्ये प्रचंड जोश उत्साह आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसेमध्ये आणि काय स्पर्धा रंगते, काय सामना रंगतोय. आजच्या दिवसातील हा सुपर संडेचा पहिला सुपर सामना आहे. यानंतर देखील भरपूर सामने व्हायचे आहेत. 1 चेंडू 3 धावा. आतिशच्या हातात बॉल आणि बॅट घेऊन उभा आहे तिकडे फलंदाज विनीत. लास्ट बॉल. ग्रेट यॉर्कर. व्हॉट अ बॉल. पार्थ एंटरप्राइजेस संघानं कमाल केली आहे. सामना जिंकलाय. 16 बॉल्स मध्ये 14 धावा. सर्वच्या सर्व विकेट शिल्लक होत्या, परंतु जे काम सुईनं करायचं होतं ते तलवारीनं करण्याचा प्रयत्न आणि तेथेच फसलाय परी 11 संघ. हार्ड लक परी 11 अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स पार्थ एंटरप्राइजेस. व्हॉट अ मॅच. शेवटच्या चेंडूपर्यंत चित्त थरारक रंगत आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर एका चेंडूवरती 3 धाब्याची गरज असताना परफेक्टली यॉर्कर्स. व्हॉट अ डिलिव्हरी. आणि अखेर हा सामना पार्थ एंटरप्राइजेस संघाने जिंकलेला आहे. सो अभिनंदन गुरुनाथजी फिरांगणे. सो हार्ड लक मनोहरजी भोईर. आणि जाऊया आपण लगेचच या सामन्यातील सामनावीर पुरस्काराकडे. नो डाऊट ज्याने या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवलं, एका षटकाचा स्पेल हाताळला, 3 धाबा खर्च केला, विकेट्स प्राप्त केले 2 आणि तो खेळाडू जांभूलपाडा गावाचा गौरव मिस्टर ओमकार लेहे.
चला लगेच मैदान खाली करा, कारण पुढील 2 संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्रीज करतील. एका बाजूला धनेश फायटर्स अर्थात पांडुरंग शेठ पाटील यांचा संघ असेल, त्यांच्या विरोधी संघ असेल श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. मनोज